पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ आजचा अभंग क्रमांक आहे 27। आजचा अभंग क्रमांक आहे 27। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। बस हरिपाठ आजचा अभंग क्रमांक आहे 27 आणि शेवटचाच अभंग क्रमांक आहे। सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको। लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिविन। नाम मंत्र कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे। निजवृत्त काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको। तीर्थवर्त भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरि करी। ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ। ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ। अखिल गुन्हेदाना करुणालय भक्त वत्सलानंद कोटी ब्रह्मांड नायक प्रब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ करू। सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको। आज या अभंगात माऊली म्हणतात शेवटचाच अभंग आहे आणि आज इथं हरिपाठाचं निरूपण संपत आहे। मला थोडं आज म्हणजे राहत नाही आहे, आतून असं उत्कंठा लागून राहिली होती। दररोज 8ला आपलं चालू होणार, तर आज शेवटचाच अभंग आहे। तर उद्यापासून आता संपणार आहे। आता मला 2-3 दिवस कीर्तन आहे, दिंडी आमच्या इथं आलेले आहेत। आता डायरेक्ट पंढरपूरला जातात उद्या, म्हणजे 15, 16, 17, 18 3-4 दिवस कीर्तनच आहेत। फक्त रविवार तेवढं नाही आलेलं अजून। मग आपण सोमवारपासून आणि आपण 20 तारखेपासून श्रीमद दासबोधाचं निरूपण बघणारच आहोत। पण एकातून आपण निवृत्त होत आहे, पण आणि आपण कधी तर आपण हरिपाठाचं निरूपण जरूर घेऊ। हे पहिल्यांदाच माझं हरिपाठाचं निरूपण झालं आत्तापर्यंत। माऊलीने उत्तमरित्या करून घेतलं, या देहाकडून करून घेतलं। मी प्रत्येक अभंगाला असं म्हणत नाही की मी माऊली असंच म्हणतात या अभंगामध्ये, आणि मी माझ्या जसं मला बुद्धीला रुचेल पटेल त्या पद्धतीनं मी मांडण्याचा प्रयत्न केला। आणि माऊली असं म्हणतात, माऊली म्हणतात म्हटले की माऊलींच्याकडे सोडून देतो आपण। मी म्हणतो असं म्हणत नाही आपण, कारण माऊलींच्या ओवेत तर माऊली म्हणतात म्हणून आपण असं म्हटलं तर माऊलीच करून घेतात या देहाकडून। आणि आपण फक्त निवेदन ठेवायचं, माऊली तुम्ही या देहाकडून करून घ्या, माझ्याकडून करून घ्या पण म्हणायचं नाही। म्हणजे मी पण येतो तिथं म्हणून देहाकडून म्हटलं ना, देहच करून घेतो तो माऊली। म्हणून यथामती यथाबुद्धी जसं मला पटेल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न, निरूपण करण्याचा प्रयत्न माऊलींच्या कृपेनं पांडुरंगाच्या आशीर्वादानं आतापर्यंत केलेला आहे। मी असं म्हणत नाही की प्रत्येक अभंग हा असाच आहे, कारण का प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्या भाषेमध्ये आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही आता मांडण्याचा प्रयत्न करत असला तर तुम्हाला वेगळेल, पण अर्थ एकच राहणार, त्याचा गाभा आहे तो एकच राहणार। प्रत्येक जण आपापल्या भाषेत आपापल्या पद्धतीनं आपण त्याची मांडणी करू शकतो आणि त्या पद्धतीनं अर्थ आपण काढत जातो। अर्थ तसं बघायला गेलं तर भरपूर पण अर्थ निघतात, पण आपापल्या पद्धतीने आपण मांडत असतो है ना। मग जसं आई, ही आई एकच आहे। कोण मम्मी म्हणतो, कोण आऊ म्हणतो, कोण आऊसाहेब म्हणतो, कोण आईसाहेब म्हणतो, कोण आई म्हणतो, कोण ममा पण म्हणतो। आता ममा आणि मामा पण म्हणायला चालू केलं आहे ना, पण आई हा भाव एकच आहे, फक्त ते शब्द बदलले। तसं आपले माझ्याकडून शब्द वेगळे येतात, तुमच्याकडून शब्द वेगळे येणार, यांच्याकडून शब्द वेगळे येणार, अनेक महाराजांच्याकडे वेगवेगळे शब्द येत राहतील, पण गाभा जो अर्थ आहे तो एकच असतो त्याचा।
आणि तेच सांगण्याचा मतितार्थ माऊलींचा आहे आणि तुमचा माझा पण अट्टास आहे की या अभंगावरती आत्तापर्यंत माऊलीनं जे निरूपण करून घेतलं ते माऊलीनंच समर्पित करतो आणि इथून पुढं पण माऊलीने या देहाकडून करून घ्यावे असे मी निवेदन ठेवतो माऊलींना. तर आता शेवटचा अभंग आहे, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. मग सांगितलं यामध्ये सर्व सुख, मग काय आता सर्व सुख गोडी आणि सर्व शास्त्र निवडी. मग सर्व शास्त्रांनी काय निवडलेलं आहे, असं काय निवडलेलं आहे की सर्व सुख कशात आहे ते, सर्व सुख कशात आहे ते. मग आता सर्व सुख कशात आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष, म्हणजेच ते सर्व सुख आहे. लक्षात घ्या, दुःखाची अत्यंत निवृत्ती, सगळं दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे मी देहात नाहीच. मग मी कशात आहे, तर मी कशात आहे, तर मी विधेय स्थितीत आहे, मी अलिप्तपणात आहे, मी त्या गुणाच्या तत्वाच्या पलीकडे आहे, मी उन्मनी स्थितीत आहे. या स्थितीत राहिल्यानंतर आपल्याकडं ते सर्व सुख येतात, नवे नवे बांधतात अंतरी. कारण का अंतरी बांधतात म्हणजे काय, मी त्याचाच होऊन जातो. म्हणजे मी आपण त्याचाच होऊन गेलो ना तर आपण तिथं वेगळा राहतच नाही आहे. का वेगळा राहत नाही, मग त्याच्यात विलीन झाल्यानंतरच मग ते सर्व सुख आहे. म्हणजे दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे सर्व सुख, म्हणजे त्याचं विलीन म्हणजे सर्व सुख. आणि दुसरा एक भाग दाखवला येतं की सर्व सुख म्हणजे काय, की त्या परब्रह्माचं नामस्मरण करणं म्हणजे सर्व सुख आहे. आणि ते नामच आपल्याला घेता आलं पाहिजे. आतापर्यंत आपण बघितलं की प्रत्येक अभंगामध्ये माऊलींनी काय केलेलं आहे, नामाला भर दिलेला आहे. कारण का कलियुगामध्ये नामच सर्वश्रेष्ठ आहे. आता तुम्हाला तर आतापर्यंत पाठ झाला असेल, कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनाला महत्व होतं, द्वापारयुगात पूजेला महत्व होतं आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामाने फक्त पाप जळणार आहेत. म्हणून इथं पण सांगितलंय सर्व सुख गोडी. मग सर्व सुख गोडी असेल तर त्या नामात आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ. गोड तुझं रूप आहे रे देवा पांडुरंगा, गोड तुझं नाम आहे रे देवा. आणि त्या गोडी किती गोडी लागते माहितीये का त्या परब्रह्माची. मग हे गोडी आहे ना त्या परब्रह्माच्या नामामध्ये आहे. आणि सर्व सुख गोडी त्याच्या नामात इतकी गोडी आहे की साखरेला देखील कळणार नाही की ती किती गोडी आहे. ते साखर म्हणू शकत नाही मी किती गोडी आहे. तसं साखरच साखर खाल्ली पाहिजे तर ती गोडी कळणार आहे, तसं त्याचं नामच घेतल्यानंतर ती गोडी कळणार आहे. त्याच्याशिवाय ती आपल्याला गोडी कळणार नाही. मग ही गोडी आहे ना सर्व शास्त्राने सांगितलेलं आहे, निवडलेलं आहे. काय निवडलेलं आहे, जसं आपण तांदूळ निवडतो ना, ऍक्च्युली आपण तांदूळ निवडत नाही. आपण म्हणताना काय म्हणतात आपल्या घरातल्या माता माऊली, तांदूळ निवडाले. खरं आपण तांदूळ निवडत नाही तर खडे निवडतो. खडे निवडतो बाजूला टाकतो, खडे निवडतो बाजूला टाकतो, है ना. तसं त्या निवडलेल्या आहेत. काय निवडलेलं आहेत, त्यातलं सार निवडलेलं आहे. तर सगळ्या शास्त्रामध्ये काय सांगितलंय, तर एक नाम सार सांगितलेलं आहे. आता महाराजांनी सांगितलं ना, सुंदर असं सांगितलं बघा की सार आहे ना तो राजहंस शोधून घेतो, है ना. म्हणजे राजहंस तेवढंच त्या पाण्यातलं दूध तेवढं शोषून घेतो. बगळा पण तसाच दिसतो, राजहंसासारखाच दिसतो, पण त्या बगळ्याला आहे ना पांढरा शुभ्र दिसतो बगळा, पण त्या बगळ्याला सार शोधता येत नाही, त्याला राजहंसच व्हावं लागतं, है ना. बगळा किती उड्या मारला, मी पण पांढरा आहे, मी पण राजहंसासारखं दिसतो, नाही रे बाबा, तो फक्त नुसताच पांढरा आहेस, है ना. लक्षात आलं का. आता त्या बगळ्याकडे जाऊ नका. म्हणून सांगायचं काय, सार ते आपल्याला घेता आलं पाहिजे आणि आसार ते जाणून त्यागावे. सार ते घ्यावे, आसार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण, श्रवणाची व्याख्या आहे काय बघा, ऐका. सार ते घ्यावे. आता जे का मी सांगतो ना माऊलींच्या कृपेनं, ते अर्धा तास असेल, तास असेल, 2 तास असेल, काय असेल ते, त्यातनं सार आपल्याला घेता आलं पाहिजे. बाकी सगळं आसार टाकून द्यायचं. जसं आपण भुईमुगाच्या शेंगा खातो ना, फलपट 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 बाजूला टाकतो. रॅपर आहे ते, कवर आहे ते, कशासाठी, शेंगदाणे उत्तम राहण्यासाठी. तसं आपण रॅपर लावलेला असतो याला, त्यातनं फलपट बाजूला टाकायचं आणि आपल्याला सार घेता आलं पाहिजे. सार थोडंसं असतं, फलपट लय होतं, म्हणून आपण काय करतो, फलपट घेऊन जातो घरला. फलपट घेऊन जायचं नाही आहे ना. जसं गिरणीमध्ये आपण घालतो ना, चक्कीमध्ये ते घालतो बघा काय 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 काय, आणि त्यातून तो कोंडा बाहेर निघतो आणि दाणे दाणे भात असतो ना, भात आपण भरडतो त्यावेळेला भात कोंडा बाहेर पडतो, पण भात तेवढा आपण घेतो, त्या कोंड्याला घरला घेऊन येत नाही. तसं जे काही निरूपणात येतं ना ते वेगळं आहे ना,
ते फक्त रॅपर आहे, कवर आहे, ते फक्त त्याला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे आणि त्यातनं मला सार तेवढे घेता आलं पाहिजे, तांदूळ तेवढे घेता आलं पाहिजे, शेंगदाणे तेवढे घेता आलं पाहिजे, ते भुसा हे ते आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. तसं अर्थ म्हणजे त्यातला सार आहे, सार अर्थ. आणि शब्द आहेत ना हे भूस आहे. शब्द या नाव भूस, समर्थ रामदास स्वामी म्हणतात दासबोधामध्ये. शब्द या नाव भूस. शब्द कशासाठी आहेत? तुमच्यापर्यंत कानापर्यंत येण्याचं माध्यम आहे, फक्त काय साधन आहे. त्या साधनाला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. फक्त साधन आहे, कुठपर्यंत? कानापर्यंत येऊपर्यंत. मग अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे. शब्द या नाव भूस. शब्द म्हणजे कोंडा. भूस म्हणजे काय? कोंडा आहे, रॅपर आहे, कवर आहे, त्याला बाजूला करायचं. फक्त त्यातला सार घेता आला पाहिजे मला, आणि तो सार निवडून मला अर्थ घेता आला पाहिजे. आणि तो अर्थच कोण करतो? राजहंस करतो. म्हणून राजहंस, आपल्या राजहंसाची भूमिका आपल्या अंतरी आली पाहिजे. मग सर्व शास्त्रांनी काय निवडलेलं आहे? फक्त एक नाम निवडलेलं आहे आणि ती वस्तू निवडलेली आहे. वस्तू म्हणजे काय? परब्रह्म. वस्तू म्हणतो ना आपण, परब्रह्माला नवीन नाव म्हणजे काय? वस्तू आहे. वस्तू या नाव परब्रह्म, वस्तू या नाव रूप म्हणतो आपण. तसं सर्व शास्त्रांनी निवडलेलं आहे काय? फक्त एक नाम, ते परब्रह्माचं सार निवडलेलं आहे. ते आपल्याला सार घेता आलं पाहिजे. म्हणून सर्व सुख गोडी, सर्व सुखाची गोडी कशात आहे? तर त्या विठ्ठल नामात गोडी आहे, त्या पांडुरंगाच्या नामात गोडी आहे. नवे नवे ते पांडुरंगाचाच होणे ह्यात गोडी आहे. आणि ते मला घेता आलं पाहिजे आणि ते सार मला घेता आलं पाहिजे. आणि ते सर्व शास्त्रांनी निवडून सांगितलेलं आहे की सार एवढंच आहे बाबा, नामच एवढं आहे. सर्व शास्त्रांनी सांगितले. मग ते शिवगीता असतील, रामगीता असेल, गुरुगीता असेल, गर्भगीता असेल, उत्तर गीता असेल, अवधूत गीता असेल, वेद, वेदांत, उपनिषद, भागवत, सगळं काय काय असेल ना, सगळ्यांनी फक्त काय सार सांगितलेलं आहे? नाम. सगळ्या शास्त्रांनी सांगितलंय, सर्व शास्त्रांनी निवडलेलं आहे. फक्त एक राम आहे. मग काय? नाम आहे. फक्त त्या नाम घेताना तू रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धा घडी देखील, आता अर्धा घडी म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठा तो भाग आहे. अर्धा घडी म्हणजे आपण फक्त अर्धा तास म्हणू. फक्त अर्धा तास देखील त्याच्या नामाशिवाय राहू नको रे बाबा. माऊली म्हणतात की त्याचं नाम घेतलेलं आहे ना, त्याचं नाम घे. सर्व शास्त्रांनी निवडलेलं आहे नाम. आणि त्या परब्रह्मात विलीन होणे म्हणजे काय? सर्व सुख त्याच्यातच विलीन होणे म्हणजे सर्व सुख आहे ना. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती लक्षात ठेवा. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. म्हणजेच काय? ती गोडी, ती गोडी आणि ते नाम, ते घेतल्यानंतर आपल्याला रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धा तास पण आपल्याला रिकामा राहायचं. बसलो ना निवांत, तिथं नाम घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये बघायला एकदा नाम घ्यायचं आहे ना, रामकृष्णारी म्हणच, विठ्ठल विठ्ठल म्हणत, आठवण करायचीच त्याचं आठवण म्हणजे कसं? सुखात तेवढी आठवण होता का म्हणे, दुःखात देखील त्याची आठवण झाली पाहिजे. म्हणून या अभंगात आता 27वा अभंग चालू आहे ना, म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार. दुसऱ्याच अभंगामध्ये काय म्हणतात की दुसऱ्या अभंगात म्हणतात की काय? चौवेद जाणं साई शास्त्र करणं, मंथून नवनेता तैसे गे अनंता, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सभा. म्हणजे आसोनी संसारी म्हणजे आता संसारात राहतो. दुसऱ्या अभंगात म्हणतात आसोनी संसारी, संसारात राहा, सगळं कर, संसार प्रपंच कर, बायका पोरं कर, मायल धर, सगळ्या गोष्टी कर. कुठं? दुसरीला आहे तोपर्यंत. दुसरीला आहे तोपर्यंत, तू नवीन आहेस ना तोपर्यंत कर बाबा, है ना. संसार प्रपंच कर, चॉकलेट घे पण शाळेला जा, है ना. दुसरीला आहे तोपर्यंत सगळं कर. पण आता 27व्या अभंगामध्ये आलाय, एवढं सगळं आता कळलंय बाबा तुला. आता सार काही कळलेलं आहे आणि आसार काय ते कळलेलं आहे. आणि नाम मला घेता आलं पाहिजे हे पण मला कळलेलं आहे. अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष हे पण मला कळलेलं आहे. ज्ञानोबरायांनी जे सार मांडले हे पण मला कळलंय. मग आता तू त्या आसोनी संसारी म्हणू नको. आता तू आता 27व्याला आलेस. तू दुसरीला होतास, पहिली दुसरी तिसरी चालते ते. आता 27 वर्ष झाली तुला श्रवण करताना. मग अजून पण त्यात जर तू संसारात अडकत असशील, आसोनी संसार आता इथं म्हणणार नाही. मग इथं ज्ञानोबराय म्हणतात बघा, ठासून सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझारा हरिबिन. म्हणून बघा सुंदर, असं किती सुंदर आहे बघा. निरूपण काढायला झालं ना, मी खरंच तुम्हाला सांगतो ज्ञानोबरायचं कृपा आहे हो. मी कधीही हरिपाठ बघितलं नाही, हरिपाठ वाचलं नाही, मला हरिपाठ बघून म्हणावं लागतं. तर बघा आत्ता 5-5, 10-10 मिनिटं, अर्धा तास हरिपाठ बघतोय. आणि याच्या आधी पण म्हणजे माझं तेवढं कुठंतरी दुर्भाग्य असेल म्हणायचं. 20 वर्ष मी फक्त दासबोधाचा अभ्यास केला. दासबोध मला वाटतं 100 वेळा वाचला असेल, पण दुसरा ग्रंथ तुम्ही कधी उघडून बघितला नाही. विचारसागर तर नाहीच नाही.
ज्ञानेश्वरी तर आत्ता 2 वर्ष झालं वाचायला लागले. आपण अशी वाचली ना, फुल म्हणजे प्रत्येक अध्यायात काय काय आहे ते सगळं. म्हणजे कशामुळं ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. आणि दुर्भाग्य काय, आत्ता 45 वर्ष झाले तो पण मग काय मिळालं नाही, हे एक दुर्भाग्य आहे. चला ठीक आहे, आत्ता मिळाले ना, चला आली घडी आपली साधा म्हणून आत्ता आले ना, आत्ता आपल्याला साधन करता आलं पाहिजे आणि साध्य करता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं काय, इथं सांगितलंय लटिका व्यवहार सर्व हा संसार. ज्ञानोबा खूप खूप देतात, तो फक्त आपलं निवेदन पाहिजे. ज्ञानोबा तुम्ही याच्यावरती निरूपण करून घ्या. त्याला दंडवत करायचंय बघा, तुम्हीच गाऊन घ्या म्हटलं ना, सुंदर. बघा इतकं सुंदर वाटलं ना, की दुसऱ्या अभंगात म्हटलं काय, असोने संसारी. इथं काय म्हणतात, लटिका व्यवहार. आतापर्यंत तुला सगळं कळालंय, 27 वर्ष झालं परमार्थात आहेस. मग आता 27व्याला गेलोस तू, 15वी झाली, 13वी झाली, सगळे झालं. आता PhD सगळ्याच्या पुढे गेलास आता. मग आता लटिका व्यवहार. आणि मग अजून जर तू संसारात अडकत असशील, एवढं कळून जर कळून त्याचाच होऊन गेला असेल, मग एवढं कळत जर असेल तर लटका व्यवहार जर म्हणत नसशील तर मग काही उपयोग नाही आहे. मग वाया येर जर हरी विण, जर हरीच्या विण हरी जर नसेल, ते नाम जर नसेल, अत्यंत दुःखाची निवृत्ती नसेल, तर मग काय लटिका व्यवहार आहे. म्हणून लटिका व्यवहार आहे. आणि पुढे सांगितलं सर्व हा संसार, सगळा संसार नाशिवंत आहे बाबा, है ना, नाशिवंत आहे. म्हणून तो आलेला आहे आपल्याला. ज्ञानोबा आता महाराज सांगताना सांगितलं ना, ब्रह्मा विष्णू महेश सांगताना सांगितलं ना, म्हणजे कसं आहे बघा, की ओम नमोजी अद्या है ना, ओम नमोजी अद्या. ओम म्हणजे काय, आकार, उकार आणि मकार. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश आणि अर्धमात्रा तो ईश्वर, म्हणजे आदिशक्ती, आदिमाया. आता महाराजांनी सुंदर असं उत्तम वर्णन केलं बघा, की ब्रह्मा विष्णू महेश तेच आकार उकार मकार तेच येतात जन्माला आणि आदिशक्तीला घेऊन येतात. आदिशक्ती म्हणजे काय, मूळ माया. आदिशक्ती म्हणजे मूळ माया. आणि त्या परब्रह्माच्या अतिसंलग्न अवस्था तुर्या येते. लक्षात येते काय, जी मूळ माया आदिशक्ती आहे ना, तिच्यापासूनच सर्व विस्तार आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा पण त्यांच्यापासून आदिशक्ती आहे ना, त्या परब्रह्म म्हणजे त्याच्यात आणि तिच्यात काय फरकच नाही आहे. यात पण दासबोधात एक समास मांडलेला आहे, कसं फरक नाही ते. आता वया मला सगळं आठवत नाहीत त्या बरं का, आणि 15-20 मिनिटात तर मांडता येत नाही ते सगळं. म्हणजे कसं फरक नाही ते, अतिसंलग्न म्हणजे काय, हे परब्रह्म आणि हे मूळ माया आदिशक्ती आद्या. ओम नमोजी आद्या. म्हणजे फक्त कशासाठी झाले, कार्यकारण उत्पत्तीसाठी ती आदिशक्ती झालेली आहे. त्याच्यात बदल नाहीच, फरक नाहीचा. जसं अंतकरण सर्वांचे एक म्हणतो ना, तशा प्रकारे जाणीव वेगवेगळे दिलेले आहे सगळ्यांना. म्हणून अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आहे ना, जाणीव वेगळी दिली. तसं मूळ माया गुणमाया आणि गुणोक्षोभीने मग ब्रह्मा विष्णू महेश अर्धनारी नटेश्वर तोच तो आहे. म्हणून अर्धमात्रा तो ईश्वर कार्याला आलेला आहे. म्हणून त्याचा आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून त्याच्याशिवाय वाया येर जरा हरी विना. मग तो हरी आपल्याला भेटलेला आहे, तो परब्रह्म आपल्याला भेटलेला आहे. मग तो जर नसेल, ब्रह्मा विष्णू महेश जर नसतील, आणि हेच देव आहे, तो हेच देव आहेत, बाकी कुठलंच नाही. म्हणून काल पण आपण बघितलं ना, वाया आणि पंथा जाशी जणी है ना. अरे किती तर पंथ आहेत, कितीतरी मार्ग आहेत. अहो तुम्ही ना आई बापापासून वेगळं राहताय. ऍक्च्युली आईबाप नाही हो, लक्षात घ्या काय सांगायचंय, तो भाग उत्तम ऐका. आई बाप आतापर्यंत आपल्याला सांभाळलं, तुम्ही मोठं झालात आणि ज्ञान आलं, बायको केला, पोरं झाले, आई बापाला सोडून गेला, तुम्ही शहरात राहायला लागला, मॉडर्न झाला आणि आई बापांचं सगळं घ्यायचं आणि आई बापांनाच म्हणायचं तुम्हाला काय येत नाही, तुम्हाला काय कळत नाही. लक्षात येते काय, आईबाप म्हणजे आईबाप नव्हे. आईबाप म्हणजे कोण आहे, परब्रह्म आहे आणि आदिशक्ती आहे, मूळ माया पांडुरंग आहे आणि ज्ञानोबा आहे, तुकोबरा ही आईबाप आहेत आपले. आणि त्यांना सोडून जायचं, आपला संसार वेगळा थाटायचं, आपल्या संप्रदायाचं नाव वेगळं द्यायचं, अमुक संप्रदाय आणि अण्णा संप्रदाय. अरे अण्णा बाबा, तू मॉडर्न झालास, तू गेला शहरामध्ये, पण आई बापाचंच घेतोस आणि तसंच सगळं करतोस, तसंच प्रवचन, तसंच कीर्तन आणि आई बापाला नाव ठेवतोस. काय आहे, कुठं काय आपण चाललोय. आई बापाला काय कळत नाही, हरी आपल्याला कळत नाही. तुम्हाला हरी कळला का, कुठं आहे हरी, काय आहे. बरं ठीक आहे, तुम्ही चांगलं श्रेष्ठ आहात, पण आई बापाला तर नाव नका ठेवू. तुम्ही म्हणताय ना आमचं सर्वश्रेष्ठ, ठीक आहे बाबा, आम्हाला काय, आम्ही महाराष्ट्रभर आहोत किंवा महाराष्ट्रभर संप्रदाय, आम्ही कुठं म्हणतोय, आम्ही जगात पोचलोय जगात, लंडनवरून वारे आले आपले. पण सांगायचं म्हणजे काय, 700-800 कोटी संख्या जगाची, एवढ्याला आपण ज्ञान देऊ शकत नाही आहे. मग ठीक आहे बाबा, कुठं
सगळे सगळे परमार्थ आहेत. आता आपण कुठल्याही परमार्थाला नावं ठेवत नाही. स्वाध्याय असेल, बैठक असेल, इस्कॉन टेम्पल असेल, हरे राम हरे कृष्ण असेल, निरंकारी असेल, येव्हा असेल तेव्हा असेल, सगळे अनेक संप्रदाय आहेत. कुणाला नाव ठेवायचं नाही, कारण का सगळे संप्रदाय चांगले आहेत, चांगलेच आहेत. कारण का ज्ञान शिकवण त्याचीच आहे, परब्रह्माची शिकवण आहे, श्रीकृष्णाचंच आहे सगळं. पण दुसऱ्याला वाईट म्हणू नको ना. तुम्हाला हरी कळलं नाही, तुम्हाला अजून काय कळलं नाही, मग तुम्हाला नाम काय कळलं नाही, मग हे नाम असं असतंय, अरे तुला काय समजतंय त्यात ना, है ना. म्हणून इथं सांगितलं वाया यार जरा हरी वेणं, तो हरीच आपल्याला कळलेला आहे, तोच हरी आपल्याला सोडवणार आहे. वाया यार जरा म्हणून तुला सर्वश्रेष्ठ म्हणण्यासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे. अशी एक रेष काढतात ना, रेष अशी फळ्यावरती आम्हाला एकदा सरांनी शिकवलं होतं, ही रेष आहे ना एवढी रेष आहे आणि आपली रेष इथं एवढी छोटीशी आहे. मग ह्या रेषेपेक्षा आपल्याला मोठं व्हायचं असेल, ह्या रेषेपेक्षा आपल्याला मोठं व्हायचं, आपण इथं लहान आहोत, मग ह्या रेषेपेक्षा आपल्याला मोठं व्हायला ह्या रेषेला बारकं करायचं नाही आहे. ही रेष बारकी करण्यापेक्षा याच आपल्यालाच आपण एवढं मोठं व्हायचं ना, आपोआप बारकी होत्या. लक्षात आलं का. तसं तुला जर मोठं व्हायचं असेल तर तू मोठा हो ना, दुसऱ्याला का बारकं म्हणतोस, दुसऱ्याला काय येत नाही म्हणतोस. लक्षात येते काय काय कोणाबद्दल बोलते. म्हणून एक कळलं पाहिजे लोकांना. अजून एक कळण झालंय ना, दिगंबर शास्त्री महाराजांना पण म्हटले त्याने, त्यांच्याबरोबर त्यांनी नादालाच लागले नाहीत. असो सांगायचा काय भाग आहे की शिष्याच्या नादाला लागला आणि ते गेले, म्हणून शिष्याच्या नादाला लागण्यापेक्षा शास्त्रीजी काय असतील बघा. म्हणून सांगायचा भाग काय, लटिका व्यवहार हा सर्व हा संसार वाया येर जरा हारे विना. म्हणून लटका व्यवहार आहे बाबा, हा संसार लटका आहे, ह्यात अडकू नकोस, एवढी उत्तमाची शिकवण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दिलेल्या आहे ज्ञानोबरांनी. म्हणून अजून ते गंडादोरा बांधतोय, अजून ते नको ते बाहुली म्हणा, आता तर त्यांच्या अंगातच येते म्हणे. अंगात येते, कसा अंगात येते, आणि तो अंगात येणारा देव तरी कसला आहे तो, त्याची चॉईस मला कशी असते. तो डॉक्टरच्या अंगात येत नाही कधी, तो वकीलच्या अंगात कधी येत नाही, तो इंजिनियरच्या अंगात कधी येत नाही, तो जज जे असतो त्यांच्या अंगात येत नाही, वेल क्वालिफाईड असतो ना त्यांच्या अंगात तो देव येत नाही. त्याची चॉईस कशी आहे देवाची. अरे तू कुठल्या कोणाच्या अंगात येतोस, ज्यांनी 4 दिवस आंघोळ नाही केलं त्यांच्या अंगात येतोस तू. अरे त्यांच्या अंगात देव कसा येईल, त्या देवाची तर चॉईस असायला पाहिजे की नको. देव अंगात येते म्हणे, अरे काय कुठं काय चाललंय तुम्ही. आंतरी एक देव असताना दुसरा देव कसा येईल हो तिथं. साधी गोष्ट कळत नाही लोकांना. तो अंतरी गेला, तो अंतरीचा केशव गेला, आत्माराम गेल्यानंतर हे मड राहिल्यानंतर जा ना त्याच्या अंगात आणि त्याला उठव ना तुझ्या अंगात जर येत असेल तर. सेंद्रिय इंद्रिय देव पूजिती आहे ना, तो कोबराने याला खंडन केलेलं आहे, खंडन. आणि हे मंडन आपल्याला करता आलं पाहिजे आहे ना. म्हणून खंडन सगळ्याच केलेलं आहे. आपल्याला अंधश्रद्धाचं देवच नाही सांगितलेला. कोणाच तर अंगात यायचं आणि हा हो करायचं आणि देव सांगतो म्हणायचं आणि ह्याचं त्याचं असलं काय नाही हो. फक्त एक नाम घ्यायचं, त्याच्यात विलीन व्हायचं, बस, बाकी काय नाही आहे. ह्या देवाचं केलं आणि त्या देवाचं केलं. 900 जरी पोरे होते तर काय करायला गे पती, स्पष्ट खडसून सांगतात तो कोबर आहे. 900 पोरं होतात काय म्हणून सांगितलं. नवस तिथं अजिबातच नाही आहे. लटिका व्यवहार हा सगळं संसार खोटा आहे, खोटारड आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार आहे. वाया येरजार हरी विना. हरी जर नसेल ना तर येरजार आहे. म्हणून बापाला विसरायचं नाही. बापापासून वेगळं झालेच ना, बापच आधी आहे. बापासारखं कीर्तन करायचं, बापासारखं सांगायचं, बापाचंच घ्यायचं आणि बापाला वर जायचं, अजिबात चालणार नाही. म्हणून सांगितलं काय, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. म्हणून सांगितलं कोटी एक नाम घे, तुझं पाप गेलं, काहीच करायला लागत नाही. मग ह्या देवाच कर, त्या देवाच कर, ह्याचं कर, त्या संप्रदायाचं कर, अमकं कर, तमकं कर, काय कशाला लागतंय. एवढं आपल्याला माऊली प्रमाण दिलेलं आहे. तो माऊलीने आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. आणि शेवटी पण माऊली म्हणतात काय, ज्ञानोबा काय निवृत्ती दादांचं प्रमाण आहे. काय सांगावं ना, आपल्याला माऊलींचं तुकोबरांचं प्रमाण बास आहे. आणि शेवटी म्हणतात काय, आम्हाला हे दादांनी प्रमाण दिलेलं आहे. किती सुंदर आहे ना. म्हणून माऊली सांगतात की हे प्रमाण मी देतो तुम्हाला. काय प्रमाण देतो, नाममंत्र जप कोटी आहे ना, पाप असतात ना, ते एका पापा कितीतरी कोटी पाप असतील ते एका नामाने जाणार आहे. पाप असतात ते कृष्ण नामी संकल्प धरून राहे. फक्त कृष्ण नामी संकल्प धरून राहे. आता कळलं आपल्याला, अंतरे राम आहे, अंतरे श्रीकृष्ण आहे, तोच हरी आहे, आपल्याला कळला. आता काय करायचं आहे, आपला जन्म भक्तीसाठी झालेला आहे. भक्ती करायचा आहे, साईड बिझनेस म्हणून आपल्याला, साईड बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला संसार प्रपंच बायका पोरे सगळं करायचं आहे. फक्त त्यात अडकत न राहता आपल्याला अलिप्तपणाचा निश्चय बोललेला असो. विधेय स्थितीत आपल्याला राहायचं आहे. विधेय मुक्तता आपल्याला राहता आलं पाहिजे. बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध
श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम ह्यात राहता आलं पाहिजे. एकदा का श्रवण झालं त्याचं मननम करायचं, निजध्यासन करायचं. श्रवण झालं, मननम करायचं, निजध्यासन. निजध्यासन म्हणजे काय? निज जो जवळ आहे त्याचाच ध्यास लागला पाहिजे म्हणजे निजध्यासन. आता श्रवण जे चालू आहे त्या श्रवणातून काय करायचं आहे? मनन करायचं आहे. हे असं सांगितलं, हे असं सांगितलं, नामाने असं सगळे पाप कोटी पाप निघून जातात. मग कृष्ण नामी संकल्प धरून राहे. हे अंतरी असं डोळे झाकायचं, शांत आपलं मनन 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 चालू करायचं, मनन चालू करायचं. तो अंतरीच आहे हे आपलं पक्क एकदा पटलं है ना. एकदा का पक्क पटलं मग त्याचं निजध्यासन होतंय. निजध्यासन म्हणजे काय? मराठीत शब्दाचा अर्थ सांगतो. निज म्हणजे जवळ, ध्यास म्हणजे त्याचं ध्यास लागणं, तो अंतर आहे त्याचं ध्यास लागणं, परब्रह्माचं ध्यास, म्हणून निजध्यासन. म्हणून कृष्णामी संकल्प धरून राहे. म्हणून निजवृत्त काढी सर्व माया तोडी. इथंच आलं बघा, निजवृत्त काढी. आणि निज वृत्ती आहे ना ती आपली वृत्ती आहे ना घाणेरडी वृत्ती आहे. नको तिकडं पळते. भजाचा वास आला लगेच तिकडं पळणार. म्हणून शब्द स्पर्श रूप रस गंध, शब्द अंतकरण पंचकाचा भाग आहे ना. काय ते विषय पंचकाचा भाग आहे. विषय पंचक माऊलीने 55 अध्याय 18व्या अध्यायातल्या 55 श्लोक मध्ये सगळं उत्तम मांडलेलं आहे बघा. पंचक कसं जातात, काय जातात, सगळं म्हणजे एक 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 सूक्ष्म देह कसा निघून जातो, स्थूळ देह कसा निघून जातो, सुंदर मांडलेलं आहे तिथं. पण आपण जरा पुढे बघूया, आपल्याला वेळ संपत आलेला आहे. निजवृत्त काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. मग आता निजवृत्ती काढता आली पाहिजे आपल्याला, अंतराची जी आहे ती. मग सर्व माया तोडी. म्हणून बघा आपण कमेंटमेंट केलं होतं देवाबरोबर, भगवंताबरोबर. आपल्याला ज्या वेळेला मातेच्या उदरात असताना 9वा महिना लागला ना त्यावेळेला आपण म्हटलं सोहम सोहम, भगवंता इथून सोहम सोहम. गर्भी म्हणे सोहम सोहम म्हणजे मला इथून सोडव देवा है ना. मी तोच आहे, सोहम मी तूच आहे, तू मीच आहे. आणि याची ओळख घेतल्या निवेदनात होतो आपण. आत्मनिवेदन म्हणजे शेवटची भक्ती आहे, आत्मज्ञान है ना. मग आत्मनिवेदन ठेवलं तिथं. आणि मग आपण म्हटलो मायेत अडकणार नाही, गुणात अडकणार नाही, तत्वात अडकणार नाही, संसारात अडकणार नाही, कशात आपण अडकणार नाही म्हटलं होतं. पण ज्या वेळेला जन्म झाला, लो लागला खेळाचा, आला गेला दयांचा, आनंद शोक वाहे है ना. आनंद शोक वाहे बघा, आनंद करतो, शोक करतो, सगळं करतो. कधी? माया लागली त्यावेळेला, मायेचा ध्यास लागला, मायेच अंतरी लागल्यानंतर मग माया तोडी. म्हणून सर्व माया तोडी. ह्यात बघा मायेत अडकला, गुणात अडकला, तत्वात अडकला. म्हणून इंद्रिया सवडी लपू नको. ठीक आहे बाबा तुला अडकलास त्या, पण त्या इंद्रियात तर अडकू नकोस. इंद्रिया सवडी लपू नको म्हणजे इंद्रियाच्या आड. सवडी म्हणजे काय? आड. इंद्रियाच्या आड लपायला जातोय ना. मला कसं आहे माहितीये काय, मला ते खाऊ वाटत नाही हो, पण जीभ आहे ना, जीभ ना तेच खायला मागते. लक्षात येते काय? म्हणजे इंद्रियांचं नाव सांगायचं, इंद्रियाच्या आड लपून मागायचं ते. आणि माझे पायच तिकडे वाढायला तो भज्याकडं. काय करू मी? भजी म्हणजे भजी नव्हे, लक्षात घ्या, नाही तर भजीच म्हणशील तुम्ही है ना. म्हणजे सांगायचं काय, दुसऱ्यांचा वडापाव खाऊ नये असं सांगायचं असते. त्याचा अर्थ लक्षात आलं का? म्हणजे माझे पाय जातात तिकडं, माझे डोळे तिकडे जातात. म्हणजे इंद्रियात सवडी लपू नको. इंद्रियाच्या आड आपण कडे हे सगळे कुकर्म करायचं आणि इंद्रियावरती घालायचं, असं त्याचा अर्थ आहे थोडक्यात. म्हणून सांगितलं इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरी करी. मग बघा सुंदर असं सांगतात शेवटच्या ओळीमध्ये, शेवटून 2 नंबर ओळीमध्ये, सेकंड लास्ट ओळीमध्ये, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा. कसं? तीर्थ जे तीर्थ आहेत ना, आता हे तीर्थ आपण घ्याले, हे सद्गुरूंचं ज्ञानोबरांचं तीर्थ आपण इथून प्राशन करावले. कुठून? कानातून. हे अंतरी जाणार आहे. तीर्थ व्रत भाव धरी रे करुणा. हे तीर्थ आणि व्रत आहे ना भावनेनं आपल्याला घेता आलं पाहिजे. भावने नाही, भावाने घेता आलं पाहिजे. आणि करुणा आणि प्रेम वात्सल्य तिथे घेता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं काय, वृत्ती आहे की नाही ते काढता आली पाहिजे. म्हणून तीर्थ व्रत भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरी करी. मग तो शांती दया आहे ना, पावना आहे ना, तो आपल्या जवळच राहतो. कोण पाहुणा आहे तर सांगितले बघा, पाहुणा कोण सांगितले? शांती आणि दया हे पाहुणे आहेत आपल्याकडे. शांती येते जाते, येते जाते, दया पण येते जाते. दुसऱ्यांची पण आपल्याला दया आली पाहिजे. काय दया आली पाहिजे? की त्यांना जे काय आपल्याला त्रास, त्यांना जे त्रास होतात ना, तर आपल्याला त्रास झाला तर, म्हणून तशी दया आली ना तर कधी येते दया आणि शांती आपल्याकडे? पाहुणा म्हणून कधी येते? पाहुणा म्हणून येतात पण लगेच जातात तिथं. पाहुणा लगेच जातो की नाही, तसं हे पाहुणे म्हणून आहेत. फक्त जर कंटिन्यू जर आपल्याकडे राहायचं असेल शांती आणि दया, तर तीर्थव्रत भावनेने घेता आलं पाहिजे. भाव, त्याच्यात भाव असला पाहिजे. तीर्थात व्रतात भाव असला पाहिजे आणि तिथं करुणा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, वात्सल्य असलं पाहिजे तिथं. तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ.
म्हणून माऊली म्हणतात बघा शेवटच्या ओवीमध्ये की हे सगळं आत्तापर्यंत जे काय मी मांडलेत नाही सगळे अभंग, माऊली म्हणतात असे आत्तापर्यंत हे सगळे 27 अभंग मांडले मी, या सगळ्यांना नाम हे एक प्रमाण आहे असं कोण म्हणतात? निवृत्ती दादा म्हणतात माझे. निवृत्ती दादा ह्याला प्रमाण आहेत, स्वतः मांडलेत माऊलीने आणि म्हणतात काय निवृत्ती दादा हे प्रमाण आहेत. म्हणून मगाशी म्हटलं ना आपण प्रमाण हे माऊलींचं घेतो, आपण तुकोबऱ्यांचं प्रमाण घेतो, पण स्वतः माऊली म्हणतात हे ज्ञानदेवा प्रमाण है ना, निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा इकडे घ्यायचं आणि काय प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. म्हणजे आता त्याचं हे करताना कसं करायचं की निवृत्ती देवी प्रमाण करायचं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला अन्वय जुळवायचं. कसं अन्वय जुळवायचं? निवृत्ती दादांचे हे प्रमाण आहे कशासाठी? ज्ञान हे मला दिलेलं आहे याच्यासाठी, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. म्हणून मग ते कशासाठी दिलेलं आहे? समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून या सगळ्या अभंगाला आतापर्यंतच्या प्रमाण माऊली म्हणतात की ज्ञानदादांचं प्रमाण आहे कशासाठी? हे सगळ्यासाठी नाम एक प्रमाण आहे, म्हणून ते नाम आपल्याला घेता पाहिजे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून सगळ्यात शेवटी काय माऊली म्हणतात की समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून 1296 ज्ञानोबरायांनी काय घेतलेलं आहे? समाधी संजीवन घेतलेलं आहे. समाधी संजीवन घेतलेलं आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माऊली 1296 1275 जन्म माऊलींचा 1296 ज्ञानोबरायांनी काय घेतलेला आहे? समाधी संजीवन घेतलेला आहे. जिवंत समाधी वेगळी, समाधी संजीवन वेगळं. जिवंत समाधी म्हणजे जिवंतच राहतात ते आणि जातात, नंतर कालांतराने देह पडतो. पण समाधी संजीवन म्हणजे 6व्या अध्यायामध्ये माऊलीने जे कुंडलिनी योग मांडलेला आहे त्याच्यावरती सगळं प्रक्रिया करत माऊलीने काय केलेलं आहे की पंचभूतिक हा देह तिथंच घेऊन बसले. पंचभूतिक देह घेतल्यानंतर जो पृथ्वी दिसतो, हस्ती मौज त्वचा नाडी रोम, हे पृथ्वीचा भाग जो आहे ना तो पाण्यात विलीन केला. पाण्यात शोणित शुक्लित लाळ मूत्र स्वेद, त्याच्यातून तेजात विलीन केला. तेजातलं काय 5 भाग दाखवलं, क्षुधा तृषा अलस निद्रा मैथून, तेजात विलीन केल्यानंतर तोच वायूमध्ये विलीन केला. वायूमध्ये काय चलन वळण प्रसारण निरोधन आकुंचन नाग कुर्म कर्कश देवदत्त धनंजय प्राण अपान उदान समान आबुदी अपान असे 15 प्रकारच्या वायूमध्ये विलीन केल्यानंतर मग ते वायूतून आकाशात विलीन केले. आकाशात विलीन केल्यानंतर बघा एक एक पंचमहाभूत जसं वरून आले होते, आकाश वायू, वायूतून तेज, तेजातून पाणी, पाण्यातून पृथ्वी. मग उलट पृथ्वी पाण्यात विलीन केलं, पाणी तेजात विलीन केलं, तेज वायूत विलीन केलं आणि वायू हा आकाशात विलीन केला. असं ज्ञानोबरायांनी एक एक पंचमहाभूत विलीन केल्यानंतर त्यांचा फक्त स्थूळ देहच तिथं राहिला आणि स्थूळ देहाने आज माऊली तिथं आळंदीत आहेत. स्थूळ देहाने काय ते सूक्ष्म देहाने घ्या. स्थूळ देह असा एक विलीन केला. स्थूळ देह म्हणजे काय? पंचभौतिक स्थूळ देह हा एक विलीन केल्यानंतर सूक्ष्म देहाने माऊली तिथं आहेत. जसं एक प्रमाण आले बघा, मला आठवत नाही, ज्या वेळेला एकनाथ महाराज पण तिथे गेले होते, आपण एकदा घेतलेला आणण्यात ऐका. एकनाथ महाराज पण तिथे गेल्यानंतर ज्ञानेश्वरी शुद्ध करायसाठी माऊलीनेच बोलून घेतलं होतं. 7 दिवस राहिले होते तिथं. आता ते सगळा विस्तार काय करत नाही, कारण ते बाकीचे आले होते, त्यांनी पण वर होते आणि त्यांना पण ते जेवण वगैरे दिलं होतं. 2 दिवसांनी एकनाथ महाराजांना आठवलं माझ्यावर अजून 5-6 जण आले होते, ते वरच आहेत तिथं. एकनाथ पार म्हणून आहे ना, तिथे गेले होते सिद्धेश्वरच्या तिथं आतमध्ये माऊलींना भेटायला तिथं. आणि तिथे गेल्यानंतर सगळे ज्ञानेश्वरी व्रत होते ना, ते सगळे ज्ञानोबरायांनी सांगितलं आणि ते कसं सूक्ष्म देहातून सांगितलं. आणि सांगितल्यानंतर बघा एकनाथ महाराजांना असं वाटलं की आपण माऊलींना काय करावं, मिठी मारावी असं वाटलं होतं. पण माऊली म्हटले एकनाथ तू मला मिठी मारू शकत नाहीस, हे फक्त तेजपुंज दिसतंय नाही ना, तेजपुंज. माऊली ती माऊलीच आहे. तो आता महाराजांनी सांगितलं तसं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तिथं काही घडू शकतं. आपल्याला वाटतं आता देह नाही तर मग कसं बोलत ते, कसं तेजपुंज चैतन्य आहे, ते चैतन्याचा पुतळा आहे ना. म्हणून चैतन्य कैवल्य साम्राज्य आहेत, ते कैवल्य साम्राज्य ज्ञानोबर आहेत. मग त्यावेळेला म्हटले काय, हा फक्त तेजपुंज चैतन्यपुंज सूक्ष्म देहच आहेत. आणि सूक्ष्म देहाचे पण आपण 25 तत्व मागं बघितलेले आहेत सगळे, आता सगळं काय विस्तार करत नाही. म्हणून फक्त मला इथं सांगायचं काय, समाधी संजीवन हरिपाठ म्हणजे सगळ्यासाठी
समाधी संजीवन समाधी आहे ज्ञानोबरांची. आणि ते सगळ्यात अजून लई विस्तार आहे बरं का. एवढ्यात ते काय समाधी संजीवन संपत नाही. जवळजवळ मांडायचं झालं तर मला पाऊण दीड तास लागेल तिथं. एक एक भाग मांडायचा तर खूप छान आहेत, सुंदर आहेत. आणि आपण कधीतरी मांडतच राहू. आणि तशीच महाराजांची जशी आपल्यावरती कृपा झाली तशीच आपल्यावरती कृपा व्हावी. महाराजांनी खरंच मला हरिपाठाच्या निरूपणासाठी निवड केली. खरंच मी शतशः महाराजांचं धन्यवाद देतो, आभारी आहे आणि ऋणी आहे की माऊलींच्या हरिपाठावरती मला बोलण्याची संधी दिली. आणि खरोखर मला माझ्या दृष्टीने महत्भाग्य आहे. माझे महत्भाग्य हाताशी आले. पण आता मी जाणणार आहे आणि जाणूनही शकले असं नाही होणार. महत्भाग्य हाताशी आलं. मला महत्भाग्यच आहे हो माऊलींच्या याच्यावरती करणं. माऊलींच्या मुखातून ज्या ओव्या गेल्यात त्या ओव्यातून आपण निरूपण करणं म्हणजे आपली पात्रता नाही हो. आहे ना, आपली पात्रता नाही तेवढी. म्हणून नेती अशी बोलत श्रुती तेती मज मूर्खाची मती पवाडेल कोटे. मी मूर्ख आहे, माझी बुद्धी, मती म्हणजे बुद्धी, पवाडेल कोटे म्हणजे काय त्याचं वर्णन करूच शकत नाही. असंच आहे असं म्हणू शकत नाही मी माऊलींनी. पण माऊलींनी जशी बुद्धी दिली यथामती तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला हरिपाठावरती. हरिपाठ इथं आता पूर्ण होतो आपला. मला खरोखर दुःख होते. उद्यापासून आपण आता चला असणारच आहोत. फक्त काय हरिपाठ इथं संपलेला आहे. श्रीमद दासबोधाचं आपण श्रवण करणारच आहोत. 20 तारखेपासून आपण श्रवण करणार आहोत हरिपाठाचं. 20 तारखेपासून आपण जॉईन व्हावंच आणि सर्वांनी जॉईन व्हावं. महाराज जसं जसं आपल्याला परत आज्ञा करतील तशा पद्धतीनं आपण सगळे महाराज वगैरे सगळेच आपण जॉईन होणार. अर्ध्या तासापुरतं आपण काय करायचं, इकडे येऊन आपण श्रवण करूया आणि परत 8:30 पासून आणि हा क्लास चालू होत राहते आणि आपला संगीताचा क्लास चालू होईल. खरंच शतशः आभारी आहे महाराजांचं, ऋणी आहे महाराजांची. खरोखर खूप सुंदर वाटलं. हरिपाठावरती मला संपूच नाही असं वाटलं. आज गेलं पुढे गेलं ना, खरंच मला खूप एक दृष्टीने आनंद पण झाला आणि एक दृष्टीने दुःख का आता संपतंय. आनंद का वाटायला की पूर्ण झालं हरिपाठ माझ्याकडून माऊलींचं. चला ठीक आहे, धन्यवाद महाराज. तर इथं आपण थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.